नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज एका वेगळ्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. आजचा मुद्दा आहे की न्यायालयाला, सुप्रीम कोर्ट असो किंवा उच्च न्यायालय असो, यांना शासकीय योजनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा त्या योजना थांबवण्याचा कायदेशीर अधिकार आहे का, या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना असो किंवा इतर जे काही योजना असतील, लाडका भाऊ किंवा इतर ज्या काही शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना असतील, तर त्या योजनांना प्रतिबंध घालण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालय यांचं खंडपीठ नागपूर येथे एका सामाजिक कार्यकर्ते यांनी रिट याचिका दाखल केली. आणि रिट याचिका दाखल केल्यानंतर त्यामध्ये असं म्हटलं की जो काही करदात्याचा पैसा आहे त्याचा राज्य शासन हे अपव्यय करत आहेत, कारण त्या पैशांचा वापर हा चांगल्या कामासाठी न करता त्यांना मतं मिळवून घेण्यासाठी, लोकांचे मन ताब्यात ठेवण्यासाठी त्या योजनांचा आधार घेऊन त्या पैशांचा अपव्यय करत आहेत. अशा स्वरूपाची याचिका माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नागपूर येथे दाखल झाली. त्या प्रकरणी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नागपूर यांनी असं सांगितलं की तुम्ही जी काही याचिका दाखल केली आहे ती याचिका दाखल करण्याचा तुम्हाला कायद्याने अधिकार आहे का, किंवा या याचिकेमध्ये शासनाच्या योजना थांबवण्यासाठी कायदेशीर तरतुदींचा उहापोह केलेला आहे का, किंवा कोणत्या कायद्यातील तरतुदीनुसार शासकीय योजना या राबविण्यापासून थांबविण्यात येतील अशा प्रकारची कोणतीही तरतूद किंवा कायदा तुम्ही तुमच्या पिटिशनमध्ये नमूद केलेला नाही. या प्रकारामध्ये याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की जे काही करदाते आहेत तर ते करदात्यांचा जो काही पैसा आहे तो पैसा शासन हा त्यांचे मत मिळवून घेण्यासाठी, लोकांचं मत परिवर्तन करून घेण्यासाठी योजनांचा आधार घेऊन तो पैशांचा अपव्यय करत आहेत. परंतु या ठिकाणी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नागपूर यांनी पहिला प्रश्न याचिकाकर्त्यांना असा विचारला की तुम्ही स्वतः करदाते आहेत का, तुम्ही वर्षातनं किती कर भरतात, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. आणि या प्रश्नाचं उत्तर जेव्हा त्यांना देण्याची वेळ आली तेव्हा त्यांना अजून एक प्रश्न असा विचारला गेला की तुम्ही जी याचिका दाखल केली आहे तर ती कोणत्या आर्टिकलमध्ये, संविधानाच्या आर्टिकलमध्ये नमूद आहे की त्या आर्टिकल प्रमाणे न्यायालयाला शासकीय योजना राबविण्यापासून रोखता येऊ शकतो किंवा थांबवता येऊ शकतो. त्यावेळेस त्यांनी, याचिकाकर्त्यांनी भारतीय संविधानाचं आर्टिकल कलम 39 आणि 40 दाखला होता. परंतु त्या गोष्टीला देखील न्यायालयाने असं सांगितलं की हे फक्त मार्गदर्शक तत्व आहेत, त्यामुळे तुमचा या याचिका दाखल करण्यामागचा काय हेतू आहे तो तुम्ही स्पष्ट करावा. म्हणजे यानुसार एक गोष्ट सिद्ध होत आहे की केंद्र शासनाच्या योजना असो, केंद्र शासनाचं धोरण असो किंवा राज्य शासनाची योजना असो किंवा राज्य शासनाचं धोरण असो, या धोरणांची अंमलबजावणी करण्यापासून न्यायालय देखील राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला रोखू शकत नाही, असं या न्याय निर्णयाच्या आधारे स्पष्ट होतं. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही राजकीय पक्षाला पाठबळ देणं, समर्थन देणं किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध करणं असा उद्देश या व्हिडिओचा नाही. फक्त लोकांना कायदा समजावा की न्यायालयाला राज्य शासनाच्या योजना रोखण्याचा कायदेशीर अधिकार आहे का, एवढाच उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.